नमस्ते फ्रेंड्स, वेलकम टू अमर सायंटिफिक सोल्युशन्स। आजचा विषय आहे पॅरासिटामॉल बद्दल। तर पॅरासिटामॉल हे भारतीय बाजारपेठेत तसेच जगाच्या बाजारपेठेमध्ये एक वेदनाशामक आणि ताप कमी आणणारं औषध आहे। तर वेदनाशामकला शास्त्रीय भाषेमध्ये अनाल्जेसिक्स आणि ताप कमी आणणारं याला शास्त्रीय भाषेमध्ये अँटीपायरेटिक्स असं म्हणतात। तर हे ताप कमी आणणारं आणि वेदना कमी करणारं औषध कसं लागू पडतं शरीरामध्ये हे आज आपण शास्त्रीय तसेच सर्वसामान्य भाषेमध्ये आपण समजून घेऊ। तर जे स्टुडंट्स फार्मसी, नर्सिंग, मेडिकल आहेत त्यांच्यासाठी तर हे औषध कॉक्स 1 नावाच्या एन्झाईमवर काम करतं आणि त्याच्यापासून तयार होणारे जे काही फर्दर बायोमोलिक्युल्स आहेत, प्रोस्टाग्लॅन्डिन्स आहेत, त्याच्या निर्मिती प्रक्रियेमध्ये काय करतं, अडथळा आणतं। तर सर्वसामान्य भाषेत याला कसं म्हणायचं, तर मेंदूमध्ये तसेच मेंदू बरोबर हायपोथॅलॅमसचा नावाचा एक ऑर्गन असतो, एक भाग असतो, तो आपल्या बॉडीचं टेम्परेचर रेग्युलेट करत असतो किंवा आपण त्याला म्हणू शकतो की नियंत्रित करत असतो। पॅरासिटामॉल हा हायपोथॅलॅमसच्या ठिकाणी जाऊन कॉक्स 1 नावाच्या एन्झाईमवर काम करतो आणि तयार होणारी जी काही रासायनिक किंवा त्यांना आपण केमिकल्स म्हणू यांचं संदेशवाहकांचं जे काय आहे त्याच्यावर परिणाम करतं। आता पॅरासिटामॉल हा परिणाम करतं त्याच्यावरती आणि त्याच्यामुळे शरीरामध्ये जे काही वाढलेलं जे काही तापमान आहे ते कमी होतं, तसेच वाढलेले जे काही आपल्या शरीरामध्ये वेदना आहेत त्याला आपण पेन्स म्हणतो त्या सुद्धा कमी केल्या जातात। आता आपण पॅरासिटामॉल घेतल्यानंतर कधी औषधाची जी काही प्रभाव आहे किंवा त्याला आपण इफेक्ट म्हणतो तो सुरू होऊ शकतो, तर औषध घेतल्यानंतर 30 किंवा 45 मिनिटांनंतर आपल्या शरीरामध्ये त्याचा इफेक्ट किंवा त्याचा प्रभाव आपल्याला दिसायला लागतो। आता त्याच्यानंतर हा प्रभाव किती वेळ राहू शकतो, तर साधारणपणे हा प्रभाव 4 ते 5 तासपर्यंत राहू शकतो। म्हणजे पॅरासिटामॉल हे औषध मग ते 125 मिलीग्राम असू दे, 250 मिलीग्राम असू दे, 500 मिलीग्राम असू दे किंवा 650 मिलीग्राम असू दे, ते घेतल्यानंतर नेक्स्ट डोस जो असेल किंवा नेक्स्ट औषध घेण्याचं जे काही वेळ असेल ती 4 किंवा 5 तासानंतर असावी। आता पॅरासिटामॉल हा जो ड्रग आहे हा ड्रग वेगवेगळ्या ब्रँड्समध्ये अवेलेबल आहेत। तसेच याचं फॉर्म्युलेशन जर म्हटलं आपण तर टॅबलेटमध्ये आहे, कॅप्सूलमध्ये पण आहे, सस्पेन्शनमध्ये पण आहे, तर हे आणि इंजेक्टेबल फॉर्म्युलेशनमध्ये पण आहे। तर असं करायचं कारण काय, कारण पेशंटमध्ये वेदना आणि ताप येण्याचं ही जी काही लक्षणं असतात ही काही प्रमाणात कमी जास्त असतात, तर त्याच्यानुसार कोणत्या फॉर्म्युलेशनचा वापर करायचा हे डॉक्टर्स आणि फार्मासिस्ट हे ठरवतात। तर आज आपण पॅरासिटामॉलबद्दल इतकी माहिती जाणून घेतली। पुढील भागामध्ये आणखीन आपण पॅरासिटामॉलबद्दल जाणून घेऊ। धन्यवाद।